नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेकंड युनिट टेस्ट क्लास 9 सब्जेक्ट इंग्लिशची क्वेश्चन पेपर. जिला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही द्वितीय घटक चाचणी बोलता, घटक चाचणी क्रमांक 2 बोलता, इयत्ता 9वीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम तुमचा मेन डाऊट मी क्लिअर करणार या फर्स्ट व्ह्यूमध्ये. तर बघा, सेकंड युनिट टेस्ट 2021-2022 ही प्रश्नपत्रिका गेली मागील 2 वर्षाची किंवा मागील 1 वर्षाची असली तरी ही तुम्हाला सरावासाठी अत्यंत उपयुक्त आहे. क्वेश्चन सिमिलर असणार, सर्व काही प्रश्न मिळते जुळते असणार. फक्त तुम्हाला सराव व्हावा यासाठी प्रश्नपत्रिका दिली जात आहे. जरी तुम्ही थंबनेलवरती किंवा थंबनेलवरती क्लिकबेट बघितलेलं असेल 100% रिअल वगैरे किंवा या वर्षाची हीच प्रश्नपत्रिका येणार असं काही नाही. फक्त ही प्रश्नपत्रिका सराव म्हणून तुमचा सराव व्हावा, प्रॅक्टिस व्हावा यासाठी दिली जात आहे. त्यामुळे निगेटिव्ह कमेंट्स आपल्याला अजिबात नको आहे, नाहीतर एखाद्याला खूपच सेवेची रिप्लाय मिळणार आमच्या टीमकडनं. त्यामुळे कृपया करून तुम्ही व्हिडिओला इथेच अवेअर केलं जात आहे. फक्त व्हिडिओ प्ले करून 30 ते 40 सेकंद झालेले आहेत. तुम्ही इथे स्किप करू शकता, स्किप करावी वाटत असेल तर. ठीक आहे, ओके. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. ज्या विद्यार्थ्यांना पाहावेसे वाटते त्यांनी नक्की बघा. त्यांच्यासाठी आम्ही अत्यंत मुळापासून तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स सांगणार युनिट टेस्टला कसे हाय स्कोर करायचं ते इंग्लिशमध्ये तर स्पेशली. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्लास 9 टाईम दिला आहे, 1 तासाचा सब्जेक्ट दिला आहे. इंग्लिशचा सेक्शन 1मध्ये आहे टेक्स्च्युअल पॅसेज. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकातील तुम्हाला एक परिच्छेद दिलेला असणार, त्यावरती काही प्रश्न विचारले जाणार आणि त्याची प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची असणार. तुम्ही भाषा विषयाचा कोणताही पेपर घ्या, मराठी घ्या, हिंदी घ्या किंवा इंग्लिश घ्या, त्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न सिमिलर असणार, ज्यामध्ये तुम्हाला परिच्छेद असणार आणि त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेली गेलेली असणार, त्याची उत्तरे तुम्हाला द्यायची असणार. क्वेश्चन 1 मध्ये दिलेला आहे तुम्हाला रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1 मध्ये दिला आहे राईट व्हेनेवर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. यामध्ये पहिला दिलेला आहे फॅराडेज वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी इज स्टील अ सब्जेक्ट ऑफ स्टडी. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, ट्रू ऑर फॉल्स म्हणजे चूक की बरोबर हे तुम्हाला सांगायचं आहे. तर आपल्याला सर्वप्रथम इथे परिच्छेद वाचणं गरजेचं आहे. मायकल फॅराडे इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट distinguished scientists and inventors of modern times, and his work on electricity is still a subject of study in the form of Faraday's law, but few know his inspirational life story, which is all about courage and fighting against the odds. Michael Faraday was born into a poverty-stricken family in a dirty London suburb. यामध्ये दिला आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो की मायकल फॅराडेवरती एक छोटासा परिचय दिलेला आहे. त्या परिचयावरती काही प्रश्न विचारलेले आहे. पहिला प्रश्न आहे चूक की बरोबर. फॅराडेज वर्क इलेक्ट्रिसिटी इज स्टील सब्जेक्ट टू स्टडी. या विद्यार्थी मित्रांनो ट्रू, जे मी जस्ट वाचलेलं आहे. फॅराडे ॲज अ चाइल्ड हॅड अ स्पीच डिफेक्ट. तर बघूया त्यामध्ये असे काही दिलेलं आहे का. ही सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट ॲज अ चाइल्ड. हेही बरोबर आहे, म्हणजे ट्रू आहे. त्यानंतर टीचर्स हेल्प फॅराडे इन ही स्कूल स्टडी. नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याची जी काही आई होती, टीचर्स डिड नॉट हेल्प हिम एदर. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो टीचरने त्यांना काही मदत केली नाही, तर हे फॉल्स आहे. त्यानंतर फॅराडे वॉज बॉर्न इन रिच फॅमिली. तर विद्यार्थी मित्रांनो, जस्ट आय वॉन्ट टू सी यामध्ये त्यांच्या फॅमिलीचं इथे घेतलेलं होतं मेन्शन, कुठेतरी आपण वाचलं इथे, परंतु इथे तरी मला वाटत नाही आहे रिच फॅमिलीमध्ये नाही आहे ते. ओके, त्यांची जी काही रिच स्ट्रिकन फॅमिली, नो रिच फॅमिलीमध्ये नाही, ते पूर फॅमिलीमध्ये. त्यामध्ये खालचे दोन जे काय विद्यार्थी मित्रांनो ते फॉल्स आहे आणि वरचे दोन जे काय आहे ते ट्रू आहेत. म्हणजे वरचे दोन हे ट्रू फॉल्स अशा पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे. बघा, प्रश्नपत्रिका सिमिलर असणार, तुम्हाला मिळती जुळती असणार, त्यामुळे फक्त हीच येणार. या उद्देशात बसू नका. ज्या अधिकाधिक सराव करा, पॅसेजेस वाचता, त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला ती क्वेश्चन पेपर छोटी आणि सोपीशी वाटेल. A2 मध्ये दिला आहे कम्प्लीट द फॉलोइंग वेब ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट मायकल फॅराडेज. मायकल फॅराडेबद्दल तुम्हाला एक वेब दिला आहे, वेब डायग्राम दिलेला आहे, ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. आकृती पूर्ण करायची आहे, कृती पूर्ण करायची आहे. इन्फॉर्मेशन अबाउट मायकल फॅराडेबद्दल तुम्हाला कोणती 4 इन्फॉर्मेशन द्यायची आहे. तुम्ही काही लिहू शकता, 4 ओळी ज्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. मायकल फॅराडे इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट. तर ये लिहा, फक्त काय लिहा, सायंटिस्ट जरी लिहिलं तरी चालेल, ती लाईन लिहिली तरी चालेल. त्यानंतर ती स्पीच डिफेक्ट हे सुद्धा लिहू शकता, किंवा टीचर्स हेल्प हिम किंवा नॉट हेल्प हिम हे तुम्ही इथे लिहू शकता. ठीक आहे, त्यांचं एज्युकेशन वगैरे तुम्ही 4 पॉईंट त्यांच्याबद्दल कोणती लिहा आणि ती जो काही वेब आहे ती कंप्लीट करा. A3 मध्ये आहे राईट द ऑपोजिट ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. म्हणजे परिच्छेदात आलेले या शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द शोधून तुम्हाला लिहायचे आहे. त्यामध्ये इन्फॉर्मल आहे, क्लीन आहे, रिचनेस आहे, एन्सेंट आहे. ठीक आहे, एन्सेंटसाठी आलेला आहे मॉडर्न. याच्यासमोर पहिल्याच्या समोर तुम्हाला काय लिहायचं आहे, पहिल्याच्या समोर मॉडर्न, इन्फॉर्मलच्या समोर फॉर्मल आलेलं असणार. त्यानंतर रिचनेससाठी आलं आहे प्रोवर्टी आणि क्लीनसाठी आलेलं आहे डर्टी. ठीक आहे, हे सर्व शब्द तुम्हाला लिहायचे आहे. A to Z करेक्ट सांगितलेलं आहे मी तुम्हाला. A4 मध्ये आहे डू ॲज डायरेक्टर. ही वुल्ड प्रोनाऊन्स रॅबिट ॲज वॅबिट यूज टू. ठीक आहे, तुम्हाला यामध्ये डायरेक्ट आता तुम्हाला यूज टू द्यायचं आहे. ही वुल्ड यूज, ओके, यूज्ड टू. ओके, इथे तुम्ही कसं करू शकता
ही प्रोनाऊन्स रॅबिट यूज टू वॅबिट अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी करू शकता. त्यानंतर ही सपोर्ट फ्रॉम अ स्पीच डिपेक्ट ॲज अ चाइल्ड ॲड क्वेश्चन टॅग तुम्हाला ॲड करायचा आहे. त्यानंतर हू इज युअर आयडियल पर्सन आणि व्हाय. तुमची आयडियल पर्सन कोण आहे, तुमची इन्स्पायरेशन किंवा तुमची आवडती व्यक्ती किंवा ज्याच्याकडून तुम्ही आदर्श घेता ती व्यक्ती कोण आहे आणि का. जर मी असेल तर मी आहे, परंतु ती का आहे, म्हणजे मी तर नाही आहे पण आहे तर का आहे, असं काहीतरी तुम्ही लिहू शकता. सेक्शन 2 मध्ये आहे पोएट्री. क्वेश्चन 2 मध्ये आहे रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता तुम्हाला कविता दिलेली आहे, कविता वाचायची आहे आणि त्यावरती कृती करायची आहे. यामध्ये आहे राईज ब्रदर राईज द वेकिंग स्काय स्प्रे टू द मॉर्निंग लाईट. आता बघा तुमची जी कविता आहे, माझ्या मते तरी मला कवितेचं नेम रिमेंबर होत नाही आहे, तरी मी सांगण्याचा प्रयत्न करेल. तुमच्याशी काहीतरी कोळ्यांवरती रिलेटेड कविता आहे. ती कविता तुम्हाला इथे दिलेली आहे. राईज ब्रदर राईज rise the awaking skies pray to the morning light and wind lies asleep in the arm of the dawn like a child that has the cried all night. बघा तुमची ही जी काही कुणाची एका कवित्रीची कवी आहे जी कोळी बांधवांसाठी मेन्शन करून बनवलेली आहे किंवा लिहिलेली आहे, राईट केलेली आहे, ती कविता तुम्हाला इथे दिलेली आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ती कविता वाचा आणि त्यावरती जे काही प्रश्न विचारले गेले आहेत त्याची उत्तरे द्यायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला काय आहे, स्टांजाच कंप्लीट करायचे आहे. लाईज अस्लीप इन द आर्म ऑफ द डाऊन, यामध्ये आहे द वाइंड. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला वाइंड लिहायचं आहे. वाइंड लाईज अस्लीप. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो द सी इज अ फिशरमॅन्स डॉट डॉट डॉट. तर काय आहे फिशरमॅन्स, काय आहे विद्यार्थी मित्रांनो, फिशरमॅन्स काय आहे, द सी इज अ फिशरमॅन्स. इथे काही मेन्शन केलेलं आहे का, जस्ट आय नीड टू सी. मदर, द सी इज अवर मदर. तर तुम्हाला काय लिहायचं आहे, मदर. इथे मदर टाका. त्यानंतर आहे द वेकन स्काय स्प्रे टू द मॉर्निंग लाईट. ठीक आहे, इथं मॉर्निंग लाईट टाका. त्यानंतर द फिशरमॅन्स कॅप्चर द टाईड. तर काय काय त्यांनी काय कॅप्चर केलेलं आहे, जस्ट आय नीड टू. इथे तुम्हाला सर्वप्रथम कविता वाचत चला. मी तर वाचत नाही आहे, परंतु आपलं कसं आहे की एकदा नजर गेली की लगेच उत्तर सापडतं. हा परिचय छोटा आहे, परंतु तुम्हाला तिथे वाचावंच लागणार. वेव ऑफ द टाईड लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड. वेल्थ ऑफ द टाईड हे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊया. ए टू स्टेट वाट द फॉलोइंग एक्सप्रेशन्स रिफर टू. म्हणजे जे काही पुढील कविता आहे ती किंवा काव्यपंक्ती आहे ती कशा संदर्भात घेतली आहे किंवा ती काय व्यक्त करते. जसं की मी बोलतोय, मी काय कशावरती बोलतोय, मी काय व्यक्त करतोय, मी तुम्हाला युनिट टेस्ट 2ची क्वेश्चन पेपर सांगतोय. अशा पद्धतीने तुम्हाला तिथे सांगायचं आहे. द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड. त्यानंतर आहे किंग्स ऑफ सी, समुद्राचा राजा किंवा समुद्राचा राजा कुणाला म्हटलेला आहे, त्या कोळी बांधवाला म्हटलेलं आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे. सेक्शन 3 मध्ये आहे ट्रान्सलेशन. हे तुमचं लास्ट असणार माझ्या मते, हो लास्ट आहे. बघा तुम्हाला 10वीला सॉरी लास्ट राहिलं तर आपलं A3 मध्ये राईट टू रायमिंग पियर्स फ्रॉम द टांजा. तर रायमिंग स्पियर काय येणार यामध्ये, कोणती 2 रायमिंग स्पियर लिहायची आहे. मी तुम्हाला 2 रायमिंग स्पियर सांगतो. सर्वप्रथम लाईट नाईट लिहा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो फ्री सी, हो फ्री सी पण येणार. ठीक आहे, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो कॉल ऑल. अशा पद्धतीने लिहा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला जे काही रायमिंग वाटले त्या 3 दिलेल्या आहेत मी, तुम्ही 2 ते 2 तुम्हाला वाटेल ते लिहू शकता. आता सेक्शन 3 तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी 10वीला, आत्ता नाही बरं का, 10वीला किंवा तुमचं जे काही असणार 9वीचं ॲन्युअल, ज्याला तुम्ही सेकंड सेमिस्टर सेकंड टर्म द्वितीय सत्र बोलता, त्यासाठी असेल. ठीक आहे, ट्रान्सलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. भाषांतर आणि आधी तरी कोणत्या तरी वेगळ्या भाषेत असायचं, आता तुम्हाला मराठीमध्ये इंग्लिश टू मराठीच करावं लागतं. अदरवाईज तुम्हाला कोणती भाषा दिली असते त्यामध्ये ट्रान्सलेट करायचं. क्वेश्चन 3 मध्ये आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मदर टंग. तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्हाला हे शब्द ट्रान्सलेट करायचे आहे, भाषांतर करायचे आहे. कोणती 4 करा. स्ट्रेंज, त्यानंतर आहे फर्टाईल, त्यानंतर आहे वोएज, वॉर, सायंटिस्ट. आता मला जे काही माहिती आहे ते तुम्हाला सांगतो. वॉर युद्ध, सायंटिस्ट म्हणजेच जे काय आहे शास्त्रज्ञ, आणि सिटी म्हणजे शहर. हे 3 सांगितले. बाकीचे स्वतः सर्च करा गुगलवरती डिक्शनरीमध्ये. त्यानंतर आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग. यामध्ये कोणते 2 तुम्हाला तुमच्या मातृभाषेत ट्रान्सलेट करायचे आहे. यामध्ये आहे डोंट कॅच ऑर स्नीज इन टू युअर हँड्स, मेंटेन डिस्टन्स ऑफ ॲटलिस्ट 1 मीटर फ्रॉम पीपल. लोकांपासून, हे कोरोना काळातली क्वेश्चन पेपर आहे ना विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे त्याच्यावरती डिपेंड आहे कोरोनावरती, की लोकांपासून कमीत कमी एक गज दुरी, मास्क दुरी, तशा पद्धतीने फक्त लोकांपासून एक मीटर अंतर ठेवा. ॲटलिस्ट 1 मीटर, 1 मीटर अंतर तुम्ही ठेवा, मेंटेन करा. डोंट टच युअर फेस, तुमच्या चेहऱ्याला हात लावू नका, तुमच्या तोंडाला हात लावू नका. टेक केअर ऑफ युअर हेल्थ, तुमच्या आरोग्याची, तुमच्या स्वतःच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. त्यानंतर सीमध्ये आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब आयडम्स इन टू युअर मदर टंग. म्हणजे जे काही खाली तुम्हाला एक म्हण किंवा तुम्हाला जे काही दिलेलं आहे वाक्यप्रचार, म्हण किंवा वाक्यप्रचार, तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्याचं मातृभाषेत तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे, भाषांतर करायचं आहे. नो जेन विदाऊट पेन, कष्टाशिवाय फळ नाही. पहिलेच आहे कष्टाशिवाय फळ नाही. लुक बिफोर यू लिव्ह, बोलण्याआधी विचार करा. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो क्लास 9ची सेकंड युनिट टेस्टची म्हणजेच द्वितीय सत्र इयत्ता 9वीची
इंग्लिशची प्रश्नपत्रिका आपण इथे पूर्णपणे बघितलेली आहे. या व्हिडिओशी रिलेटेड तुमचा काही डाऊट असेल सो प्लीज कमेंट करा आणि फक्त या महिन्याच्या आत तुम्ही 50,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट केले, तुम्ही जिथे बोलाल तिथे आम्ही तुम्हाला PDF प्रोव्हाइड करणार WhatsAppवरती, Telegramवरती आणि Instagramवरती. ठीक आहे. सो प्लीज ट्राय टू कंप्लीट 50K सबस्क्रायबर्स इन 1 मंथ. फक्त ह्या महिन्यामध्ये तुम्हाला 50,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आहे. अदरवाईज ते कधी कंप्लीट होणारच, परंतु ह्या महिन्यात आपलं टार्गेट आहे की कंप्लीट व्हावे. असं एक इच्छा आहे, टार्गेट वगैरे बोलून चालणार नाही. तुमचं सर्वांचं प्रेम जर असलं तर तुम्ही ते याही 10 दिवसात करणार. त्यामुळे तुमचं फक्त स्वतः सबस्क्राईब करा. बाकीचे विद्यार्थी नक्कीच करतील. आपापल्यामध्ये काहीतरी अशी कम्युनिटी असू द्या की तुम्ही सबस्क्राईब करता. ठीक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्ही पर्सनली हेल्प करत असतो. अनेकांशी आम्ही कॉलवरतीही बात करत असतो, त्यांचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करत असतो. सो नक्की तुम्ही आमच्या चॅनलला, एज्युकेशनल चॅनल आहे आपला महाराष्ट्रातील, तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. नक्की मी तुम्हालाही मदत करेल. तुम्हालाही कॉन्टॅक्ट नंबर भेटेल आमचा आणि तिथून तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. सर्वांना आम्ही गाईड करत असतो, मदत करत असतो. सो प्लीज ट्राय टू सबस्क्राईब. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर.